नमस्कार बालमित्रांनो, मी विजय घोरपडे. आज आपण इयत्ता तिसरीच्या वसाची किंमत हा मनोरंजक पाठ सादर करणार आहोत. चला तर मग या कथेतून आपण सुगंध, भावना आणि माणुसकीची खरी किंमत काय असते हे जाणून घेऊया. कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षांची शिवानी फारच चतुर होती. शाळा, घर, शेत आणि बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टी असल्यामुळे शिवानीही त्यांच्यासोबत बाजारात जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधूनमधून बाजारात चक्कर मारून यायची. भजी किंवा बेल खाणे हा तिचा आवडता उद्योग होता. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. आकर्षक मिठाई पाहत ती सहज तिथे उभी राहिली. हलवाई तिच्याकडे पाहत होता. थोड्याच वेळात तो गल्ल्यावरून उठला आणि शिवानीकडे आला. "ए मुली, चल, पैसे काढ." हलवाईने रागाने शिवानीला म्हटले. शिवानी चकित होऊन म्हणाली, कसले पैसे? शिवानी निरागसपणे म्हणाली, "आहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे?" हलवाई हट्टाने म्हणू लागला, पैसे दिलेच पाहिजेत. तो जोरजोरात ओरडू लागल्यामुळे हळूहळू बघ्यांची गर्दी जमू लागली. शिवानीला काहीतरी सुचले. ती म्हणाली, ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते. असे म्हणून ती गर्दीतून वाट काढत आई बाबांकडे निघाली. शिवानी आईकडे जाऊन म्हणाली, आई, भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे गम्मला. आईने आश्चर्याने विचारले, "का गम? काय झालं? कशाला पाहिजे पैसे?" चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी मिठाईच्या दुकानाकडे निघाल्या. तिथे गर्दी तशीच जमलेली होती. वाट काढत त्या दोघी हलवाईपाशी आल्या. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने एकदा, दोनदा, तीनदा असे वाजवली. पिशवीतून खुलखुल असा आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन तो आवाज ऐकत होते. शिवानी उत्सुकतेने विचारली, मिळाले पैसे? हलवाई चकित होऊन म्हणाला, कसले पैसे, कुठं मिळाले? शिवानी थोड्या गंभीरपणे म्हणाली, अहो, तुमच्याकडून मी काय घेतलम? मिठाईचा वास, मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज बरोबर नाही का? बरोबर, गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवाईचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. तर बालमित्रांनो, आवडला ना तुम्हाला हा पाठ? शिवानी सारखे हुशार व्हा आता. मी इथेच थांबतो. धन्यवाद.